राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वात महायुतीने आणि विशेष करून भाजपने जे यश प्राप्त केलेलं आहे असे देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस आपल्यासोबत आहे बोलण्यासाठी. आशिषजी, काय सांगाल, हे जे यश मिळालेलं आहे कसं बघता याच्याकडे? अ, अतिशय आनंदाचा दिवस आहे. गेले 6 महिने देवेंद्रजींनी जी मेहनत केली आणि पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जो जोश भरला आणि त्यांना वेगवेगळ्या जागी कामाला लावलं, त्याचं एक यश आम्हाला मिळालं असं मला वाटतं. बहुमताच्या फार पुढं निघून गेलेला आहे पक्ष आता असं दिसतं आहे महायुती. देवेंद्रजींवर काय जबाबदारी येईल असं वाटतंय? आता हा विषय तर सगळ्या लोकांनी बसून निर्णय घ्यायचा आहे. पण जर कार्यकर्त्यांना विचाराल किंवा कुटुंबियांना विचाराल तर ते हेच म्हणतील किंवा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला पाहायला आवडेल. खरं तर आपण बघितलं होतं की ज्यावेळी सगळा प्रचार सुरू होता आणि त्यापूर्वी सुद्धा विरोधकांच्या निशाण्यावर केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसच होते. तर त्यावेळी कुटुंबीय म्हणून तुम्ही कसे सोबत होते त्यांच्या? कारण की विरोधकांच्या म्हणजे आरोप आणि सगळ्या प्रत्यारोपांमधला केंद्रबिंदू जो आहे तो देवेंद्र फडणवीस होते. हे बघा, देवेंद्रजी ही इज अ शॉक ॲब्झॉर्बर. त्यांच्यावर जर टीका होते आहे किंवा काही होत आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही आणि कुटुंबापर्यंत तो विषय येऊ पण देत नाहीत. आणि जर कुटुंबाबद्दल कोणी काही म्हटलं तर ते एवढंच सांगतात की तुम्ही शांत राहा, तुम्ही काही बोलू नका, आपण काम करू. आपलं काम त्यांना उत्तर देईल आणि आज महाराष्ट्राच्या जनतेने या सगळ्या लोकांना चोख उत्तर दिलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघामध्ये पाहिजे तितका वेळ दिलेला नाही. कारण तुम्ही आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळूनच खरं तर ही निवडणूक लढलेली आहे. तर आता हा जो विजय आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा आणि पर्यायाने जे महाराष्ट्रात भाजपचा आहे, कसं बघताय? नाही, त्यांना सगळ्या महाराष्ट्राची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांना फिरणं शक्यच नव्हतं. आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना पहिल्या मीटिंगमध्ये हे सांगितलं की आजपासून तुम्ही सगळे देवेंद्र झालेले आहात. आणि कार्यकर्ते मै बी देवेंद्रचे टी शर्ट घालून घराघरात जात होते आणि आपलं काम करत होते. मी फार एक छोटासा त्याच्यातला पार्ट होतो. पण सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. आमच्या वहिनींनी येऊन इथे 15 दिवस अ, खूप साऱ्या मीटिंग्स घेतल्या आणि तिथे त्यांनी महिलांना आणि वेगवेगळ्या समूहांना संबोधित केलं. देवेंद्रजींनी काय केलं आहे त्याच्याबद्दल सगळीकडे त्यांनी पण प्रचार प्रसार केला आणि अशा तऱ्हेने आता ही निवडणूक आम्ही पार पाडलेली आहे. अ, बहिणींचा लाडका देवाभाऊ जे स्लोगन चाललं, काय वाटतं? नाही, नक्कीच बहिणींनी दाखवून दिलेलं आहे आज, की देवेंद्र फडणवीसच त्यांचा लाडका भाऊ आहे. आपण बघितलं, हे होते देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस, ज्यांनी मुंबई तक सोबत खास बातचीत केलेली आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.